हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण हा बेबी शॉवर थीमचा बेबी आणि डॅडीच्या पिक्चरचं वर्क करणार आहोत। हे वर्क तुम्ही नेटवरही करू शकता किंवा ब्लाउज पीसवरही करू शकता। तर ही डिझाईन ट्रेस करून वर्क कसं करायचं हे पाहूयात। पहिल्यांदा डिझाईन ट्रेस करण्यासाठी आपण पेपर कॉपी ॲप यूज करणार आहोत। त्यामध्ये आपल्याला जी डिझाईन हवं आहे त्याचा स्क्रीनशॉट आपल्या गॅलरीत असतो, तो सिलेक्ट करायचा। आपल्याला हवी आहे तेवढी साईज ॲडजस्ट करून घ्यायची आणि खाली हा ऑप्शन आहे स्क्रीन लॉक, तिथे प्रेस करायचं। ही स्क्रीन लॉक झालेली आहे। त्यानंतर आता आपण मोबाईल कापडाच्या खाली पकडणार आहोत आणि त्यावरून वर व्हाईट पेन्सिलने आपण हे आता ड्रॉ करून घेणार आहोत। आपल्याला जी साईज हवी आहे ती आधी ॲडजस्ट करून घ्यायची, व्यवस्थित चेक करायची, व्यवस्थित ॲडजस्ट करायची आणि मग स्क्रीन लॉक करून ती आपण ड्रॉ करून घ्यायची आहे। स्क्रीन लॉक केल्यामुळे ही स्क्रीन हलणार नाही आणि आपलं डिझाईन आहे ती व्यवस्थित ट्रेस होणार आहे। यासाठी आपण यूज केलेला आहे पेपर कॉपी ॲप। हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित व्हाईट पेन्सिलने डिझाईन ट्रेस करून घेत आहोत। रात्री व्हिडिओ बनवते त्यामुळे लाईट थोडं रिफ्लेक्ट होत आहे कपडावर। हे पहा, तेवढी डिझाईन आपली काढून झालेली आहे। आता नेक्स्ट डिझाईन ॲडजस्ट करून परत स्क्रीन लॉक करून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपली डिझाईन ट्रेस करून झालेली आहे। बॅक साईड थोडंसं राहिलेलं आहे। स्क्रीन लॉक करायची राहिली त्यामुळे ही स्क्रीन हललेली। तर नेहमी स्क्रीन लॉक करून ड्रॉ करा। हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण ट्रेसिंग पेपरचा यूज न करता ही डिझाईन ट्रेस करू शकतो। त्यानंतर आता आपण वर्क करायला सुरुवात करूया। पहिल्यांदा शुगर बीडची आउटलाईन करून घ्यायची आहे सगळीकडे। फक्त फेसचा पार्ट सोडायचा आणि बाकी सगळीकडे आपण शुगर बीडची आउटलाईन करून घेणार आहोत।
हे पहा, शुगर बीट्सची आउटलाईन कंप्लीट झालेली आहे. यानंतर याच्या साईडने आणि फेसला आपण जरीच्या थ्रेडची आउटलाईन करून घेणार आहोत. फेसची आउटलाईन करताना डबल आउटलाईन करायची आहे. फेसला, चेहऱ्याला, डोळ्यांना जरीच्या थ्रेडची आउटलाईन आहे जी आपण डबल आउटलाईन करून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. खूप साऱ्या कमेंट्स येतात. व्ह्यूजही भरपूर आहे पण लाईक करत नाही आहेत. तर प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. हे पहा, इथे आपण चेहऱ्याच्या आउटलाईनची सेकंड लाईन स्टिच करायला स्टार्ट केलेली आहे. त्यामुळे चेहऱ्याला व्यवस्थित लुक येतो. खूप जण विचारतात ही सुई कोणती, तर ही मटेरियलची सुई आहे ज्यामध्ये छोटी मोठी साईज येते, पण शक्यतो छोट्या साईजची यूज करा ज्याने वर्क व्यवस्थित येतं. यानंतर डोळ्यांची आउटलाईन. बेबीच्या फेसलाही आपण सेम जरीच्या थ्रेडची आउटलाईन करून घेणार आहोत. डबल आउटलाईन आहे याला पण. यानंतर आपण हे जे शुगर बीट्सची आउटलाईन आहे त्याला दोन्ही साईडने जरी थ्रेडची एक आउटलाईन करून घेणार आहोत. आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने येणार आहे ही आउटलाईन. यामुळे आपल्या वर्कला एक छान लुक येईल. सेम वर्क तुम्हाला मम्मा आणि बेबीमध्ये हवं असेल तर नक्की मेसेज करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा.
मम्मा आणि बेबीच्या वर्कसाठी मेसेज करा. मी नक्की तेही वर्क पोस्ट करेन. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल. नोटिफिकेशनही ऑन करून ठेवा. आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या वर्क्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, हा आहे आपल्या बेबी शॉवर थीमच्या डॅडी आणि बेबीच्या वर्कचा फायनल टच. असा असणार आहे आपला फायनल लुक. नक्की लाईक करा. थँक्यू.